नियम धाब्यावर बसवून आणि एकंदरीत जी कांदळवन आहे ती तोडून रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्जुवे अर्थात संगमेश्वर तालुक्यामध्ये हे गाव आहे। त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सक्शन पंपाने अशा पद्धतीने हा वाळू उपसा केला जातो। इथं जर आपण बघितलं तर इथं कांदळवनांची तोड देखील केली गेलेली आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे अगदी राजरोसपणे उघडपणे दिवसा ढवळ्या देखील ही वाळू उपसा जो आहे तो या ठिकाणी केला जातो किंवा त्या वाळूची वाहतूक जी आहे साधारणपणे ती देखील केली जाते। माझ्यासोबत या गावातले काही ग्रामस्थ आणि सरपंच आहेत, त्यांच्याशी बोलणार आहे। पहिले ग्रामस्थांशी बोलतो। तुमचं नेमकं म्हणणं काय आणि आरोप काय? आम्ही हे वारंवार तक्रारी करून सुद्धा आम्ही तहसीलदार देवरुख तहसीलदार संगमेश्वर अमृता साबळे मॅडम यांना वारंवार कंप्लेंट करून सुद्धा इकडे काही लक्ष देत नाहीत। पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट करतो पण ते लोक पण काही लक्ष देत नाही। 112ला पण कंप्लेंट केली तरी काही कुणीही येत नाही, पोलीस पण येत नाही, काही नाही। आणि हा संपूर्ण आता हे कांदळवन इथे हे गव्हर्नमेंट शासकीय मान्यता प्राप्त म्हणजे शासनाची जमीन आहे, तिच्यावरती संपूर्ण ऱ्हास करून टाकला आणि हे वाळूवाल्यांनी सर्व उच्छान मांडला इथे कर्जुवे गावामध्ये। आणि आता इथे सेक्शन पंप 4 आहेत, आता परत संध्याकाळी इथे सेक्शन पंप परत चालू होतील। वारंवार कंप्लेंट करून ही काहीही होत नाही इथे। पोलीस किंवा तहसीलदार मॅडम यांचं नेमकं म्हणणं काय असं तुम्ही तक्रार केल्यानंतर त्यांचं उत्तर काय येतं? पोलीस येतील म्हणून सांगतात, बाकी काही लक्ष देत नाही। येतील तिथे आम्हाला तिथे तासन तास थांबवून ठेवतात, आम्ही मदत पाठवतोय पण काहीही मदत येत नाही। आम्ही रात्रभर जागून असतो पण कोणीही येत नाही। बरं, माझ्यासोबत सरपंच मॅडम पण आहेत। तुम्ही गावच्या सरपंच आहात आणि या गावानं म्हणजे ग्रामपंचायतीनं विशेषतः ठराव केला आहे या वाळू उपसा संदर्भातला, तो नेमका ठराव काय आहे? नमस्कार, मी कर्जुवे सरपंच। कांदळवन व वाळू उपसा बंद करण्याबाबत आम्हीचा ठराव करण्यात आला आहे। तरी तो महसूल विभाग व तहसीलदार यांच्याकडे यांची वारंवार दाखल करून याच्यावर त्यांची दखल कोणती होत नाही। अच्छा, म्हणजे तुम्ही असा ठराव केलाय का की वाळू उपसा करायचा नाही, कांदळवनाची तोड झाली त्याच्याकडे लक्ष द्या, पण तुमचं म्हणणं आहे की तहसीलदार लक्ष देत नाहीयेत? नाही, याची दखल होतच नाही आहे। वारंवार तक्रार करून सुद्धा दखल होतच नाही याच्यावरती, म्हणजे तक्रार केली की तेवढ्या पुरतच। तर या सरपंच आहेत आणि ग्रामस्थ होते, साधारणपणे यांचं म्हणणं असं आहे की ग्रामपंचायतीनं ठराव केलाय की वाळू उपसा जो आहे तो गावामध्ये होता कामा नये आणि साधारणपणे जी कांदळवनांची तोड झाली त्याच्यावरती लक्ष द्या, त्यावरती कारवाई करा, पण प्रशासनाकडून मात्र याकडे साफ दुर्लक्ष केलं जात आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, संगमेश्वर, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।